नमस्कार यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवत आहे साबुदाणा डिझर्ट। हे रेसिपी तुम्ही उपवासालाही खाऊ शकता। ह्याला आपण फ्रूट डिझर्ट असं म्हणतो। लहान मुलं पण हे खूपच आवडीने खाईल। इकडे मी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। हे उपवासाला पण चालतं आणि हे याची टेस्ट पूर्ण आईस्क्रीम सारखी लागते। बघू शकता किती मस्त आपला डिझर्ट रेडी झालेला आहे। हे चला तर आपण रेसिपीला इकडे सुरुवात करूया। इकडे मी एक पातेला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा लिटर अमूलचं दूध घेतलेलं आहे। इकडे मी दूध घेऊन झालेलं आहे। ह्याच्यामध्ये मी 2 चम्मच मिल्क पावडर टाकते। मिल्क पावडर टाकून मी ह्याला चांगलं ढवळून घेते। ढवळून झाल्यावरती मी गॅसवरती एक पातेला ठेवते। ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखरही घातलेला आहे। पातेला ठेवलंय आणि आता हे चांगलं मी गरम होऊ देते। माझं मिल्क पावडर आहे ते मेल्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता मी इकडे माझं दुधाला उकळी आलेली आहे मस्त अशी। आता मी हे दूध थंड व्हायला साईडला ठेवून देते। गॅसवरती मी आणखीन एक पातेला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी पाणी टाकून देते। पाणी टाकल्यानंतर जे मी भिजत टाकलेले साबुदाणे आहेत ते मी त्याच्यामध्ये टाकते। मी इकडे एक वाटीभर साबुदाणे भिजत टाकलेले आहे। आता मी ह्याला एक चांगली उकळी काढते। उकळी आल्यानंतर जेव्हा पण आपल्या साबुदाण्याला उकळी येत नाही तेव्हापर्यंत मी इथे सब्जा सीड्स भिजत टाकते। आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते। हे सब्जा सीड्स गरमीमध्ये खायला खूपच छान आहे आणि हे ड्रिंक गरमीमध्ये तुम्ही खाऊ शकता, खूपच मस्त लागते। आणि उपवासाला तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। इकडे माझ्या साबुदाण्याला उकळी आलेली आहे। आता हे साबुदाणे मी सगळे एका चाळणीमध्ये काढून घेते, म्हणजे हे साबुदाण्याचं पाणी मी सेपरेट करून घेते, वेगळं करून घेते। ही रेसिपी खायला खूपच छान लागतं, थोडंसं वेगळं असं काहीतरी। आता मी इथे चाळणीमध्ये हे साबुदाणे काढून घेतलेले आहेत। आता ह्याचं पाणी मी सेपरेट करून घेते। बघू शकता माझं साबुदाण्याचं सगळं पाणी असं वेगळं झालेलं आहे। आता इथे मी एक पातेलं घेते, त्याच्यामध्ये मी जे मी थंड करून घेतलेलं दूध आहे ते टाकते। दूध टाकून झालेलं आहे आणि आता जे मी गाळून घेतलेले साबुदाणे आहेत त्याचं पाणी मी सेपरेट करून घेतले आहे, ते मी ह्याच्यामध्ये टाकून चांगलं ढवळून घेते। हे ढवळून झाल्यानंतर मी याच्यामध्ये सब्जा सीड टाकून देते। मी याच्यामध्ये साखरही टाकलेली आहे, पण ते माझ्याकडनं स्किप झालेलं होतं व्हिडिओ। आता सब्जा सीड्स मी टाकून घेते। तुमच्याकडे सब्जा सीड्स नसेल तर तुम्ही चिया सीड्स पण वापरू शकता। आणि ही समर ड्रिंक रेसिपी एकदमच खूपच मस्त लागते। सब्जा सीड टाकून झालेले आहे। इथे माझ्याकडे काही फ्रूट्स नव्हते म्हणून मी फक्त ग्रेप्सचा वापर केलेला आहे। आता मी इकडे थोडेसे बदाम टाकते। बदाम टाकून झालेला आहे आणि माझी साबुदाणा ड्रिंक आणि डिझर्ट पण रेडी आहे। बघू शकता किती मस्त झालेला आहे आपला साबुदाणा डिझर्ट। उपवासाला ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि रोज रोज साबुदाणा जर उपवासाला खाऊन कंटाळा असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल यूट्यूब फॅमिली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा। इथे माझी ड्रिंक एकदम रेडी झालेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्टही करा। थँक्यू, धन्यवाद।